मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची एक बातमी थेट महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावणारी। या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच निवडणुका थेट कोर्टाने खडेबोल सुनावत 31 जानेवारी 2026 पर्यंत संपूर्ण निवडणुका ह्या पार पडायच्या, निकाल लावायचे आहेत। सरकारने केलेली चालढकल आता सरकारच्याच अंगी येऊ लागलेली आहे आणि या ठिकाणी आता सुप्रीम कोर्टामध्ये झालेली सुनावणी या ठिकाणी खडेबोल सुनावून गेलेली आहे। याच पद्धतीने आता पुढच्या महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा निकाल लागणार, तो म्हणजेच या ठिकाणी शिवसेना कोणाची याचा अंदाज बऱ्याच शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आल्याचा सध्या राजकीय वर्तुळात एक सूर दिसतोय। त्याचमुळे आता भारतीय जनता पक्षाने चालू केलेली पडझड आणि शिंदेसाठी केलेली वेगवेगळी डावपेच खेळी यामध्ये आता शिंदेची सेना अडकत गेली। एकनाथ शिंदे करायला गेले एक, मात्र सुटता येत नाही, अडकत गेले त्याचमध्ये। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन एक प्रकारे शिंदे गटाला चांगलाच शह देण्याचं काम केलेलं आहे। याचबरोबर ती उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचेही संबंध कुठेतरी थोडेफार पहिल्यापेक्षा सुधारताना दिसत आहेत। त्याचमुळे शिवसेनेचा निकाल काय लागणार याचा अंदाज बरेच लोक घेत आहेत। राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। एकीकडे भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाचं सर्वोच्च श्रेय घेऊन टाकलं, तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची खेळी जी एकी झालेली आहे, महायुतीचा हा या ठिकाणी विरोधातला सर्वात मोठा चेहरा म्हणजे ठाकरे बंधू। दसरा मेळाव्यामध्ये या युतीची घोषणा जाहीर होणार। ज्या व्यासपीठावरून, शिवतीर्थावरून ठाकरे कुटुंबीय एकत्र येऊन संबोधित करायचे, पुन्हा एकदा तेच ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी संबोधन करणार आहेत दसरा मेळाव्याला। प्रथमच राज ठाकरे 19 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाषण करणार आणि याचाच फटका सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला आणि सर्वात अधिक फटका तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला बसणार आहे। त्यामुळे 15 नगरसेवक आतापर्यंत चर्चा विनिमय झालेला असल्याचं समोर आलेलं असतानाच आज एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले माजी आमदार, पदाधिकारी आणि माजी खासदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतण्यासाठी यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना राहण्याची शक्यता कमी दिसते। निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वीच खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागणार आहे। त्याचमुळे सेफ बाजू आणि दोन्ही ठाकरेच्या विरोधामध्ये आपली काय या ठिकाणी लढाई लागू शकते का, टिकू शकते का याचा विचार करून गेलेले नगरसेवक पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतणार आहेत। तर जवळपास 10 ते 12 आमदार आणि माजी आमदाराचा गट पुन्हा एकदा ठाकरेंकडे येऊ शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र ठाकरेंसोबत चर्चा करत असतानाच संजय राऊत यांनीही त्यांना घेण्यासंदर्भामध्ये महत्त्वाच्या काही कमेंट्स केलेल्या आहेत। ज्यांना गरज आहे, ज्यांना ठाकरेंची जाणीव झाली ते पुन्हा एकदा येऊ शकतात, मात्र गद्दारी ज्यांनी मूळ केलेली आहे त्यांना पक्षामध्ये थारा नाही, असं या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेनं खडेबोल सुनावलेत। याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।